नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये। तर आज आहे सोमवार आणि आजच्या कॅप्शनवरनं तुम्हाला कळालंच असेल, ब्लॉगच्या कॅप्शनवरनं की ब्लॉग कोणता आहे। तर चला ब्लॉगला सुरुवात करूयात। लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा। ब्लॉग पूर्ण बघा। ब्लॉग पूर्ण बघितल्यानंतर कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला ब्लॉग आवडला की नाही आवडला। तर चला आजच्या डेली ब्लॉगला सुरुवात करूयात। तर आज सुट्टी आहे आणि मम्मीला म्हटलं ये घरी, आज सुट्टी आहे तर, आणि वाटलंच तर मग परत भेटून जावं लागलं म्हटलं। तर मग मम्मी आज आली होती आणि परत रिटर्न गेली, तर ते तुम्हाला पाहायला भेटेलच। तर चला ब्लॉगला सुरुवात करूया। तर मम्मीने तर मस्त सकाळ सकाळ स्वयंपाक बनवलेला आहे आणि स्वयंपाकचा व्हिडिओ घ्यायच्या आधीच मम्मीने चपाती ठेवून दिलेले आहे। इथे मम्मीच्या चपात्या झालेल्या आहे। मला स्वयंपाक म्हणजे होतच आलं होतं, पण मी व्हिडिओला लेट झाले आणि मम्मीने डायरेक्ट चपाती तिकडेच ठेवून दिली। म्हणजे मम्मीने डायरेक्ट एका मिनिटात दाखवलं की सगळा स्वयंपाक झाला। आणि ही इकडे बसली आहे, ब्लॉग जो टाकलाय तो बघत बसली। काय कालचा जो गावाकडचा ब्लॉग आहे तो बघत बसलेली आहे। स्वतःचाच आवाज ऐकायचा म्हणून ब्लॉग बघत बसले। यांचं चाललंय काम व्हेरी सिरियस मध्ये। इसका और इसका बच गया है और उधर से मम्मी इन दोनों को ये इतना मासूम से चेहरा दिख रहे है ना, वो इतना मासूम नहीं है। दोघांची झालेली आहेत भांडणं आणि त्याच्यामध्ये मला पण घेतलं जात आहे। माझं नाव घेतलं जाते। छकुली का सानिका त्रास देते? कोण देते रे? माझा काही संबंध? मी तुला थोडीच त्रास दिलाय। तुमच्या दोघांची भांडणं जात होती, मला त्याच्यात मम्मी घेते मध्ये। मम्मी बिचारी सगळं घर क्लीन करते माझं, म्हणजे ऑलमोस्ट सगळं झालेलंच आहे स्वयंपाक वगैरे, ती सगळं व्यवस्थित ठेवून देते। मम्मी असली की काहीच टेन्शन नसतं, निवांत बसायचं, रिलॅक्स, सर्व व्यवस्थित करून ठेवते। आता मम्मी जाईल घरी, काल गावाला गेलो होतो त्याच्यामुळे मग थोडंसं खूप पसारा झाला होता घरामध्ये, त्याच्यामुळे सर्व पसारा ती आवरून ठेवत आहे। हो, तर मम्मीच्या हातचं जेवण म्हटल्यावर मला इतकं आवडतं। तर प्रत्येकालाच आपापल्या मम्मीचं जेवण, हातचं जेवण आवडतंच म्हणा। मग मला असं कधी आली मम्मी इकडे तर मग मम्मीलाच मी करायला लावते। मला तिच्या हातचं जेवायला भेटतं छान, कारण मोस्टली तर मी जात नाही घरी, तीच इकडे येते कधी कधी भेटायला सुट्टी असल्यावर। आज तिला सुट्टी होती त्यामुळे ती भेटायला आली होती मला, तर मग म्हटली थांब मी तुझ्यासाठी छान तुझ्या आवडीचं भाजी चपाती करते। इकडे आव्हानचं काम चाललेलं आहे। सकाळ सकाळ लॉगिंग। 2 दिवस सुट्टी झाल्यानंतर परत काम करायची इच्छा होते का? हो, खूप जास्त। कसं वाटते 2 दिवसाच्या मस्त सुट्टीनंतर, फिरून आल्यानंतर काम करायचं? तर मम्मी आली होती आणि मम्मीने मस्त स्वयंपाक केलेला आहे आता, आणि मम्मीने बनवलेला आहे मस्त वांग्या बटाट्याची भाजी। तर आता आम्ही जेवायला बसतोय। माझा सकाळीच नाश्ता झाला, त्यावेळेस मी काही व्हिडिओ घेतलाच नाही। आणि आता दुपारचे वाजलेले आहेत जवळपास 11:30 वाजलेले आहेत। तर तिला म्हटलं तुझ्या हातची आज भाजी चपाती खाऊ वाटते मला, तर छान भाजी चपाती कर म्हटलं। तर मम्मीने माझ्या आवडीची भाजी बनवली, तिने मला वांगा बटाटा बनवली, तिला म्हटलं वांगा बटाट्याची भाजी बनव, तर तिने छान भाजी बनवलेली आहे। आणि आता आम्ही जेवण करतो। तिला म्हटलं जेवण करूनच जातो घरी, त्याशिवाय जाऊ नको। एवढा स्वयंपाक केला आणि मग तिला तसा उपवासच आहे, आम्हाला उपवास नाही, सोमवारचा तिला उपवास असतो, बाकीच्यांना उपवास नाही। मग सानिका पण आले होते तर त्यांना म्हटलं आमच्यासोबत जेवण करा आणि मग जावं घरी। चला आता आम्ही जेवण करून घेतो। सगळं आणलेलं आहे इथे, तुम्हाला दाखवते मी। पाहू शकता सगळेजण बसलेत जेवायला इकडे, त्यांची मीटिंग चालू आहे, हे पण जेवायला बसते। तरी ते छान
इथं बासुंदी, वांग्या बटाट्याची भाजी, मस्त तरीवाली चपाती, काकडी, तिकडे ताक, आणि इकडे मम्मी, इकडे ओम, इकडे सानिका, इकडे आणि इकडे माझा ब्लॉग लावलेला आहे लग्नाचा सिनेमॅटिक. जो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन बघू शकता. मस्त नाही, छान आहे, घट्ट वाटते, अशीच बरी वाटते. जेवण करून घेतो आम्ही. बाय 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 सानू, ये परत. 10वीचा अभ्यास कर चांगला. आता उशी घेऊन जाते का सोबत? तुझ्या मागून उंच ते लाईट चमकते सारी. काय त्याच्यात ना घे ना, तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं. नाही येत माझ्या ते एवढं सगळं सामान घेऊन चाललेले आहेत. सानिका मी तुला चॉकलेट देते हो. तर अशा प्रकारे सर्व गेलेले आहेत घरी आणि आहो गेले खाली डब्बा द्यायला. डब्बा विसरली मम्मी, तिचे डब्बे माझ्याकडेच होते, ते डब्बे घेऊन गेली. आणि आज तिला सुट्टी होती, ती आली होती. आणि सगळे असले ना मस्त मजा येते. सगळेजण असले ना घरात की छान वाटतं. नाहीतर मग आम्ही दोघंच असतो आणि आमचं तुम्हाला माहितीच आहे, दोघंही जॉब करतो, त्यामुळे आमचं दिवसभर जॉबच चालू असतो, काम चालू असतं, त्यांच्या मीटिंग चालू असतात, कधी माझ्या मीटिंग चालू असतात. मग असं चालतं. आणि मग सगळेजण असले की कसं मजा मस्ती चाललेली असती. तसं आम्ही संध्याकाळी जातोच सगळ्यांना भेटायला, गप्पा मारायला, त्यामुळे छान वाटतं. बाकी तर काही नाही, जॉब आहे तर जॉब करावंच लागणार आहे, काम तर करणंही पडेगा. तसं सॅटर्डे संडे एन्जॉय करतोच, रोज रोज काही इतका एन्जॉय करणार ना सगळ्यांसोबत. तर मग येते मम्मी, कारण आता कसं वाटतं थोडंफार काही वाटतं की असं मम्मीच्या हातचं छान छान जेवण आयतं मस्तपैकी. असं सगळ्यांनाच वाटतं म्हणा तसं. पण मला वाटतं मग तिला सुट्टी असली की ती येते मला भेटायला. बाकी माझे बहीण भाऊ पण येतात कधी त्यांना सुट्टी असली की. आता कसं सगळ्यांच्या परीक्षा झालेल्या आहेत, परीक्षा आता ऑलमोस्ट संपत आलेल्या आहेत सगळ्यांच्या, काहींच्या संपल्यात माझ्या बहीण भावांच्या. तर येतात त्या घरी. तर सॅटर्डे संडे कधी सुट्टी असली कधी नसली तर, किंवा मी जाते. आता बघूयात पुढं आजचा दिवस कसा जाते ते. मस्त वातावरण झालेलं आहे मागं. मी गॅलरीत आले, जरा थोडीसं म्हटलं फ्रेश वाटत. सकाळपासून गॅलरीतच आले होते, भारी वाटते. आत्ता काही एवढं ऊन नाही लागत आहे, पण मस्त वाटतंय, गारगार, जास्त गरम पण होत नाही. काल जरा थंडी वाजत होती रात्री. काल आम्ही गावावरनं आलो आणि रात्री एकदम थंड थंड वातावरण वाटत होतं, कारण पाऊस पडला होता पुण्यात बऱ्याच ठिकाणी. तर तुमच्या इकडे पाऊस पडला होता का ते नक्की कमेंट करून सांगा. गारांचा पाऊस झाला होता इकडे. आता आमच्या इथे तर नव्हता झाला. आलेले दिसत आहेत, मला आवाज आला त्यांचा. तर चला आता मी माझे कामं करते, म्हणजे जॉब, आणि ते त्यांचे कामं करते. चलो. आहेत 7:15 वाजलेले आहेत आणि आता माझी स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली आहे. तर आता गरमागरम चपात्या बनवून घेते. अजून भाजी बनवायची राहिलेली आहे. चपाती झाली की मग पटकन भाजी बनायला काही वेळ लागत नाही, 5-10 मिनटं लागतात. तर म्हटलं आधी चपात्या करून घ्या आणि मग भाजी टाकून जाऊ, कारण मग 7 वाजलेले आहेत. उशिराच जेवण करतो, 9 वाजता वगैरे. तर मग आता स्वयंपाक उरकून घेते. तर छान पीठ मळलं आणि आता चला मी आता छान चपात्या लाटून घेते. आणि म्हटलं दरवेळी डायरेक्ट भाजी चपाती बनवताना डायरेक्ट तयार झालेली जेवायला बसल्यावर दाखवते. म्हटलं आज स्वयंपाक करता करताच डायरेक्ट दाखव म्हणून मग चला आज किचनमध्ये पण व्हिडिओ काढूयात, कसं स्वयंपाक करत असते मी. तसं तुम्ही पाहिलेलं आहे भरपूर वेळा, पण म्हटलं आज लाईव्ह यूट्यूबला ब्लॉग बघा तुम्ही. आपला तवा तापलेला आहे, चपाती लाटून झालेली आहे. बोलता बोलता असं मग बोलता फास्ट होऊन जातं पटकन, असं मला वेळ लागत नाही. आता सवय झाली, आधी नव्हतीच स्वयंपाकाची सवय अजिबात, पण आता ऑलमोस्ट फास्ट स्वयंपाक करायची सवय झालेली आहे. आधी काहीच येत नव्हतं, आता सर्व येतं. तर आपली चपाती छान भाजून घेते, मी चपात्या लाटून घेते, मग भाजी करायच्या वेळेस तुम्हाला दाखवते. पाक झालेला आहे आणि तसंच मी
छान फ्रीज क्लीन केलेलं आहे, मस्त एकदम सिस्टमॅटिक सगळं ठेवलं आहे. आणि तुम्ही म्हणताल दूध असं ठेवलं आहे, तर दूध आता मला तापवायचं आहे. बाकी सगळं व्यवस्थित मस्त सेट करून ठेवलेलं आहे. तर आज पूर्ण फ्रीज क्लिनिंगचं काम घेतलं होतं हाती. म्हटलं लय दिवस झालं फ्रीज व्यवस्थित क्लीन नाही केला. सगळ्या भाज्या वगैरे व्यवस्थित ठेवून दिल्या. मस्त फ्रीज क्लीन झालं आहे. किचन वाटा पण क्लीन झालेला आहे, म्हणजे भांडी वगैरे सगळं घासून झाली, भाजी झालेली आहे. इकडे चपात्या झालेल्या आहेत. तर जेवण झालं मस्तपैकी. आणि तुम्ही पाहिलंच आजचा दिवस माझा कसा गेला ते. तर आजचा पूर्ण ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. आणि येस, कमेंट करायला विसरू नका ब्लॉग कसा वाटला ते. आणि चला, आता वाजलेले आहेत 8:30 पावणे 9 वाजलेले आहेत. तर आता थोड्या वेळ मॅच वगैरे बघू, थोडं रिलॅक्स होऊ आणि मग झोपी जाऊ. लवकरच झोपणार आहे, कारण आज दिवसभर काही झोप झालेली नाही. दुपारची झोप वगैरे घेते, पण आज जास्त काही झोप घेतलीच नाही. अशाच नवनवीन ब्लॉगसाठी स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. नेक्स्ट ब्लॉगसाठी एक्साइटेड राहा. खूप छान छान ब्लॉग येणार आहेत. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.